पुणे महापालिकेत सध्या स्वीकृत नगरसेवकापदी वर्णी लागावी यासाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जाते. वेगवेगळ्या पक्षांची चर्चा होतीये. मात्र पुण्यात एक अशी घटना घडली आहे जी आपण महाराष्ट्रातलीच पहिलीच घटना म्हणू, जी आपल्या पुण्यात घडली. ती म्हणजे स्वीकृत नगरसेवकासाठी एका महिला वकिलाने अर्ज केलेला आहे आणि तोही पक्षविरहित असा तो अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. खरं बघायला गेलं तर पक्षाचा जो पाठपुरावा असेल, पाठिंबा असेल, शिफारस असेल अशा प्रकारे लागतो. मात्र आपल्यासोबत आता ऍडव्होकेट प्रियंका पिसे आहेत, ज्यांनी पक्षविरहित अर्ज दाखल केलाय, तोही नव्या राज्याच्या शासनाच्या धोरणानुसार. नेमका ते धोरण काय आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, महाराष्ट्रातील अशी पहिलीच घटना आपण म्हणूयात. कशा प्रकारे तुम्ही तो अर्ज दाखल केलाय, काय आहे राज्य शासनाचं नवीन ते धोरण बरं ज्याच्या आधारे तुम्ही हा अर्ज दाखल केलाय? ऍक्च्युली राज्य शासनाचा जो GR आहे 28 फेब्रुवारी 2012चा, त्याच्यानंतर 2021 आणि 2023 मध्ये त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाला. तर त्यानुसार वकील, डॉक्टर आणि CA ज्यांना 5 वर्षाचा कामाचा अनुभव आहे असे लोक कुठल्याही पक्षाचा आधार न घेता, शिफारस न घेता, इंडिव्हिज्युअल म्हणजे नागरिकांमधून स्वीकृत नगरसेवक या पदासाठी अर्ज करू शकतात. तुम्ही जो अर्ज दाखल केलाय त्याचे आयुक्त दखल घेतील का? कारण की जे बळ आहे महापालिकेत 119 नगरसेवकांचं ते भाजपकडे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यातच खूप स्पर्धा आहे, त्यात तुम्ही आहात. आयुक्त दखल घेतील का? नाही, स्पर्धा नक्कीच आहे, पण आयुक्तांना दखल घ्यावी लागेल कारण तो GRच सांगतो. आणि जे तुम्ही म्हणताय की स्पर्धा आहे, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांचे जे काही स्वीकृत नगरसेवकांची यादी असेल 8+2ची, ती शेवटी आयुक्तांकडेच जाते. आयुक्तच त्याच्यावरती फायनल डिसिजन घेतात. हा विचार फायनली किंवा हा निर्णय पूर्णपणे आयुक्तांचा असणार आहे. आता आयुक्तांनी ठरवावं स्वीकृत मधून GR नुसार, जो काही राज्य शासनाचा GR आहे त्याच्यानुसार विचार करायचा आहे की कुठल्या पक्षाच्या दबावाखाली येऊन त्यांनी दिलेल्या शिफारसीचा विचार करायचा. GRच्या आधारावरती तुम्ही अर्ज दाखल केला. तो GR नेमका काय सांगतो एकदा तुम्ही सांगाल का? हो, त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी तुम्ही कुठल्याही पक्षाच्या असणं गरजेचं नाही. त्याचप्रमाणे तुम्ही एक नागरिक म्हणून एक वकील, डॉक्टर, CA ज्यांना कामाचा 5 वर्षांचा अनुभव आहे ते अर्ज करू शकतात. आता 10च स्वीकृत नगरसेवक बनणार आहेत, त्यात 7 भाजपचे असतील, बाकीचे उरलेले पक्ष असतील. तर ते पक्ष तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात का? कारण की त्यांच्या पक्षातील जे इच्छुक आहेत त्यांची गळचेपी कुठेतरी तो होताना पाहायला मिळते. ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून अशा वेळी तुमचा अर्ज तुम्हाला माघारी घ्यायला लावू शकतात का? नाही, माघारी घेण्याचा प्रश्न नाहीये. हा जो काही निर्णय असेल, आयुक्त काय निर्णय घेतात त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे आयुक्त राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे काम करतायत, दबावामध्ये येऊन काम करतायत की स्वतःचे काही डिसिजन घेतात, जे पॉवर्स त्यांना आहेत खुर्चीने दिलेल्या त्याचा विचार करतात, हे पाहणं गरजेचं आहे. पक्षांनी तुम्हाला प्रयत्न केला तुमच्याशी बोलण्याशी, तर तुम्ही काय कराल? ते कशा पद्धतीने बोलतायत, म्हणजे माघार घ्या म्हणून बोलतायत की आमच्यामध्ये या म्हणून बोलतात, याच्यावरती डिपेंड करतं. या म्हटले तर प्रश्नच नाही. जाणार? हो, जावंच लागेल. बरं, हा निर्णय तुम्ही कधी तुमच्या लक्षात आला बरं? आणि कोणी तुम्हाला याच्यात मदत केली की अच्छा आपण अशा प्रकारे देखील स्वीकृत म्हणून नगरसेवकापदी जाऊ शकतो? खरं तर जेव्हा GRची माहिती मिळाली तेव्हा, खरं तर हा GR बऱ्याच जणांना आजही माहिती नाहीये. जेव्हा थोडंसं कळालं त्याच्यानंतर ऍक्च्युअली धक्कातंत्र आहे हे. त्यानंतर हेमंत संबूस असतील, त्यांनी मला खूप मदत केली. आम्ही दोघांनी मिळून त्याच्यावरती स्टडी केला. मग लक्षात आलं की अरे हा GR खरंच आहे आणि याला फॉलो करणं गरजेचं आहे. कारण आजही मला वाटतं माझंच पहिला अर्ज आहे. ज्या काही NOCs मिळत होते 40-42 त्याचंही पोर्टल आता बंद झालेलं आहे. त्यामुळे नवीन अर्ज येण्याचा प्रश्नच नाही. या सिच्युएशन मध्ये GR असताना आयुक्त काय निर्णय घेत आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे. बरं, आता शेवटचा एक प्रश्न विचारते. शेवटी गोल फिरून आयुक्तांनाच निर्णय घ्यायचा आहे. जर आयुक्तांनी तुमची दखल नाही घेतली, त्या 26-27 तारखेला त्याची पूर्ण प्रक्रिया पार पडली, तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आयुक्तांनी दखल जर नाही घेतली तर ऍज पर GRच सांगतो की त्यांनी मला लेखी द्यावं की माझ्या अर्जामध्ये कुठे त्रुटी आहेत किंवा माझा अर्ज का स्वीकार केलेला नाहीये. आणि जर तसं असेल, तो व्हॅलिड असेल त्यांचं उत्तर, तर ठीक. अदरवाईज तर मग आयुक्तांनी मला कोर्टातून उत्तर द्यावं. तुम्ही त्यांना कोर्टात घेतलं? हो, निश्चितच. मंडळी,
स्वीकृत नगरसेवकासाठी पक्षविरहित अर्ज जो आहे तो पुण्यातून दाखल करण्यात आलेला आहे. ॲडव्होकेट प्रियंका पिसे यांनी दाखल केलेला आहे आणि जर आयुक्तांनी त्यांना पटेल असं कारण दिलं नाही त्यांचा उमेदवारी अर्ज जो बाद ठरवण्यासाठी, तर त्यांना कोर्टात खेचू असंही जोरदार एक प्रत्युत्तर किंवा आपण म्हणू शकतो प्रत्युत्तर तर नाही म्हणणार, पण एक जोरदार इशारा ज्याला आपण म्हणतो तो आयुक्तांना दिल्याचं पाहायला मिळतंय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.